ग्रामस्थांनी काही वेगळं संतुष्टी ग्रामस्थ असतात तर त्यांनी काही अशासकीय प्रश्नाची सरबत्ती करून उलटं पालटं बोलून आणि जे प्रश्न अगोदर दिले नव्हते अशा प्रश्नाचे उलट्या पालट्या प्रश्नाचे उत्तरं विचारून त्यांच्यावर दबाव आणला, त्यांना त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला. तर अशा जळगाव जिल्ह्यातील हिवरी तालुका पारोळा येथील आमचे ग्रामसेवक बांधव श्री पाटील साहेब यांचं या ग्रामस्थांच्या ठराविक 6 ग्रामस्थ होते तिथं त्या 6 ग्रामस्थांच्या त्रास देण्यानं त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं. तर त्याचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना दैनिक 36 आज संपूर्ण राज्यामध्ये त्या घटनेचा निषेध केला जात आहे आणि ग्रामसभेचा विषय बाजूला ठेवून गावातलं जे राजकारण आहे तर त्या बाजूने हा विषय नेला जातो. त्यामुळं आमची अशी मागणी आहे, शासनाला मागणी आहे की नगरपालिका असो महानगरपालिका असो यांच्या कोट्यवधीचे बजेट असताना तिथं ग्रामसभा नसतात आणि आमच्याकडं हजारो लाखो रुपयाचं बजेट असताना ह्या ग्रामसभेचा अट्टहास का आणि या शासनाच्या धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही शासनाने धोरण बदलावं असे आमचे सर्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना दैनिकचे 136 यांच्या शासनाला विनंती आहे. आणि कालच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि शासन जोपर्यंत ह्या गंभीर विषयाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही असहकार आंदोलन पहिल्या पायरीचं असणारं असहकार आंदोलन आम्ही पुकारत आहोत. आणि या असहकार आंदोलनामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांची गावातली अत्यावश्यक सेवेची कामं करणार आहोत. परंतु ह्या ग्रामसभेचा निर्णय होईपर्यंत आम्ही सध्या असहकार आंदोलन करत आहोत. मागणी काय? ग्रामसभा आमच्या संरक्षण तरी मिळावं आम्हाला किंवा ग्रामसभाच नसाव्यात. कारण नगरपालिका महानगरपालिकेत कोट्यवधीचे बजेट असतात त्या ठिकाणी ग्रामसभा नसतात. ग्रामपंचायत इकडं आमच्याकडंच ग्रामपंचायतीला ग्रामसभा कशासाठी असं एक आमची मागणी आहे. आणि गावामध्ये वास्तविक पाहता ग्रामसभेला उत्तर द्यायचे पूर्ण जबाबदारी सभेचा अध्यक्ष असणाऱ्या सरपंचाची असते. परंतु ते सर्वजण ग्रामसेवककडे बोट दाखवतात आणि ग्रामसेवकाला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आणि गावातील ग्रामस्थ योग्य प्रश्न न विचारता उलटे पालटे प्रश्न विचारतात. 10 वर्षाचे उलटे पालटे प्रश्न विचारून ग्रामसेवक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गर्दीमध्ये कधी कधी ग्रामसेवकाला मारहाणी होते. तर ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही किमान आम्हाला एकतर ग्रामसभेचं संरक्षण मिळावं, आम्हाला ग्रामसभाची संख्या कमी व्हावी किंवा ग्रामसभा बंद व्हाव्यात या गोष्टीच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी असहकार आंदोलनाचा पहिला टप्पा आम्ही या ठिकाणी आजपासून करत आहोत. तर शासनाला आमची विनंती आहे की या ग्रामसभेबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा असे शासनाला विनंती आहे. हे असहकार आंदोलनाचा जो आपण टप्पा सांगितला हा नेमका किती दिवसांसाठीचा आहे का त्यानंतर दुसरे काय ग्रामसभेबाबत शासन जे ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत असहकार आंदोलन चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये अत्यावश्यक जे बाबी आहेत त्या सर्व चालू राहतील. त्यानंतर काय दुसऱ्या आंदोलनाचे काय टप्पे आहेत? नाही, त्यानंतर पुढचं जोपर्यंत निर्णय होत नाही त्यानंतर पुढचा टप्पा नंतर कळवला जाईल. पूर्ण राज्यात आंदोलन सध्या राज्यामध्ये आहे. सध्या करमाळा तालुक्यामधून किती ग्रामसेवक ह्या सर्व आंदोलनामध्ये सहभागी झाले? सर्व 77 ग्रामसेवक आपल्या तालुक्यामध्ये सक्रिय आहेत. 77 सर्व ग्रामसेवक आज या ठिकाणी सहभागी आहेत. गटविकास अधिकाऱ्यांना भेटलात, हो सर. त्यांच्याकडे निवेदन दिलं, काय त्यांच्या काय प्रतिक्रिया? त्यांच्या आमच्या भावना ते शासनाला कळवणार आहेत असं त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. वरिष्ठांशी काय आपलं या संदर्भात काय चर्चा झाली? शिवसाहेबांना आमच्या जिल्हा संघटनेनं पत्र दिलेलं आहे. शिवसाहेब आमच्या भावना शासन लेवलला कळवतील असं या ठिकाणी आमची विनंती आहे. तरी आता आपण जे असहकार आंदोलन करणार आहात या अनुषंगाने नागरिकांच्या जसं आता अत्यावश्यक सेवा आपण देणार हो आहोत, हो. परंतु इतरही कामे आहेत त्यामध्ये ती कामे खोळंबली जाऊ शकतात. कामे खोळंबणार नाहीत त्याची आम्ही काळजी घेऊ. ग्रामसभेला ग्रामसभेला आमचा विरोध आहे. किमान ग्रामसभेला आम्हाला संरक्षण असावं कुठलं तरी त्याच्यामध्ये आम्हाला जे शासनाकडून आम्हाला संरक्षण भेटलं जात नाही आणि सर्व शासकीय माणूस म्हणून ग्रामसेवकावर प्रश्नाची उलट्या पालट्या सरबत्ती केली जाते. योग्य रीतसर प्रश्न
विचारलं तर ग्रामसेवक उत्तर द्यायला सक्षम आहेत, देतीलच उत्तर, त्याबद्दल काय नाही. परंतु गावातलं कुठं तरी राजकारण असतं, जुन्या कुठल्या तरी त्या गावातल्या पदाधिकाऱ्यांचे भांडणं असतात, हे ग्रामसभेमध्ये निघतात. आणि त्याच्यामुळं गावामध्ये ग्रामसभेमध्ये शांतताऐवजी भांडणाचं प्रमाण जास्त वाढतं या ग्रामसभेत. ह्या सर्व ग्रामसभेमध्ये कुठेतरी ग्रामसेवक हा राजकारणाचा बळी ठरतोय. 100%